बऱ्याचदा धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःला आपल्यासाठी वेळ देणं जमतच नाही. मग तो वेळ आपण कसा द्यायचा आणि का द्यायचा? त्याच्यामागचं रिझन काय आहे? कारण काय आहे? कारण आपल्याला दिवसभर आपण इतके बिझी राहतो, की स्वतःसाठी काही करायचं असतं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे सगळा जो केऑस होतो किंवा गोंधळ होतो तो तिथेच होतो. कारण आपण किती जरी ठरवलं तरी आपल्याला स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे नेमकं काय हेच माहीत नसतं. आणि त्यामुळे काय होतं, आपला राग, आपली चिडचिड हे सगळं त्याच्यातनं जन्माला येतं. आणि म्हणूनच हे असं काही होऊ नये म्हणून स्वतःला वेळ देणं किती गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पिंगमध्ये स्वागत करते. खरं सांगायचं म्हणजे स्वतःला वेळ देणं म्हणजे काय असतं, तर स्वतःसोबत वेळ घालवणं म्हणजेच एकटं बसणं नाही, तो स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याचा एक महत्त्वाचा मार्ग असतो. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला सतत इतरांच्या संपर्कात आपण राहतो. सोशल मीडिया, आपलं काम, नातेसंबंध, जबाबदाऱ्या, सतत आपल्या अवतीभोवती चालणारे सगळे आवाज यामध्येच आपण गुंतून पडतो. जबाबदाऱ्या आपल्यावरच्या ज्या आहेत त्या पार करण्यातच आपण आपला सारा वेळ घालवतो. आणि आपल्या आत काय चाललं आहे हे मात्र आपल्याला अजिबात माहीत नसतं. आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ काढायला हवा तो वेळ मिळत नसतो. पण खरं सांगायचं तर मानसशास्त्र म्हणतं की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या सोबत शांतपणे वेळ घालवते तेव्हा तिच्या विचारांमध्ये आणि तिच्या आचरणामध्ये सुद्धा फरक पडतो, बदल व्हायला लागतो. ह्यालाच आपण सेल्फ रिफ्लेक्शन किंवा इन्स्ट्रॉस्पेक्शन असं म्हणतो. आपण म्हणतो ना कधी कधी की स्वतःचं इन्स्ट्रॉस्पेक्शन कर रे, कुठं चुकतं आहे तुझं, काय चुकतं आहे, म्हणजे मग तुला कळेल की काय प्रॉब्लेम आहे. ते इन्स्ट्रॉस्पेक्शन म्हणजे स्वतःच्या भावना आणि विचारांकडे आणि वागण्याकडे लक्ष देणे. ह्यालाच म्हणतात इन्स्ट्रॉस्पेक्शन, स्वतःशी संवाद साधणे. आता जे लोक नियमितपणे स्वतःशी सोबत वेळ घालवतात, ते आपल्या स्वतःला खूप चांगल्या प्रकारे समजायला लागतात. त्यांच्या ज्या गरजा आहेत, जे अनुभव आहेत, ते ओळखून वागायला लागतात. त्यांना समजतं की आता आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे किंवा कोणाशी किती संपर्कात, कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. आता उदाहरणार्थ एखादी व्यक्ती सततच इतरांना खुश ठेवत असेल, मदत करत असेल, स्वतःच्या भावना देखील वेळप्रसंगी ती बाजूला ठेवते, स्वतःला काय हवं आहे हे न बघता ती त्या व्यक्तीला मदत करते, इतरांच्या सतत अपेक्षा पूर्ण करते, कारण हे तिचं आयुष्य बनून जातं. परंतु सुरुवातीला त्याला असं हे वाटत जरी असलं की हेच योग्य आहे, तरीसुद्धा ते योग्य नसतं. कारण त्यात कुठेतरी स्वतःच्या सुद्धा भावना काय आहेत किंवा आपल्याला काय वाटतं हे समजणं खूप गरजेचं असतं. आपण नुसतंच गाढवासारखं राबत राहतो आणि इतरांना मदत करत राहतो. तर तसं न करता आपण नेमकं काय करायला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे आणि त्याचसाठी स्वतःसोबत वेळ घालवायला पाहिजे. जेव्हा तो स्वतःच्यासोबत वेळ घालवायला लागतो ना, तेव्हा शांत बसतो. आपल्या पूर्ण दिनचर्येचा विचार करतो, की आज आपण दिवसभर काय काय केलं. आणि मग त्याच्या लक्षात येतं, की अरे आपण खूप थकत चाललो आहे. सगळ्यांसाठी करतो आहे, पण स्वतःला मात्र वेळ देत नाही आहे. मग त्याचे हळूहळू विचार बदलतात. तो नाही म्हणायला लागतो. स्वतःच्या मानसिक आरोग्याला जपणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते तो करायला लागतो. पण त्याला वेळीच करणं हे खूप गरजेचं असतं. एकांतात स्वतःला समजून घेण्यामुळे जितकं शक्यता आपल्याला मिळतात, विचारांची धारा आपली जी बदलते, वागण्यामध्ये जो बदल होतो आणि आपलं कुठे चुकतं हे कळतं, तितकं बाहेरच्या जगात राहून नाही कळत. गर्दीत असताना काय होतं, आपल्या ज्या भावना असतात ना खऱ्या, त्या आपल्याला ओळखता नाही येत. कारण बाहेरच्या जगामध्ये खूप मोठा प्रभाव असतो. लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल, कोणाला काय आवडेल, कोणाची अपेक्षा काय आहे, या सगळ्यामध्ये माणूस स्वतःची विचारशक्ती हरवून बसतो. पण जेव्हा तो स्वतःच्या सोबत वेळ घालवतो ना, तेव्हा त्याला ज्या कामात आनंद आहे, त्यात त्यांना आनंदच मिळत नाही हे लक्षात येतं. कारण त्या चुकीच्या नात्यामध्ये ते अडकलेले असतात. काहींना समजतच नाही की ते स्वतःवर खूप कठोर झालेले आहेत. मानसशास्त्रज्ञ जे आहेत कार्ल जंग यांनी एकदा सांगितलं होतं की माणूस बाहेरच्या जगाकडे जितके लक्ष देतो तितकंसुद्धा तो आतल्या जगात लक्ष देत नाही. तर त्यांनी ते दिलं पाहिजे. स्वतःला समजलं पाहिजे. सोबत आपल्या स्वतःच्या वेळ घालवला पाहिजे. आतल्या जगाला भेटणं खूप गरजेचं आहे. ह्याचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे लोक स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ देतात. ते राग, दुःख, ताण, तणाव अधिक शांतपणे हाताळू शकतात.
कारण त्यांना आपल्या भावनांचं मूळ समजायला लागतं. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला समजा जर छोट्या छोट्या गोष्टींवर राग येत असेल, तर एकांतात बसून जर त्यांनी विचार केला, की का बरं आपण एवढे नाराज होतोय? का आपण एवढं रागवतोय? तेव्हा त्याला लक्षात येतं, की याचं मूळ कारण काय आहे? आपण का रागवतो आहोत? आणि त्याचसाठी स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे. मग स्वतःच्या विचारांवर तो हळूहळू विश्वास ठेवायला लागतो आणि इतरांवर अवलंबून राहणं बंद करायला लागतो. स्वतःच्या विचारांवर लक्ष केंद्रित केलं, की मन अधिक स्पष्टपणे काम करतं आणि म्हणून भावनेच्या भरात जे निर्णय घेतलेले असतात, ते पुढे त्याचे निर्णय तो भावनेच्या भरात न घेता विचारपूर्वक आणि समजूतदारपणे घ्यायला लागतो. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातल्या लोकांनी जबरदस्ती केली, कारण त्याच्या कुटुंबात सगळेच डॉक्टर आहेत. म्हणून सगळ्यांनी त्याला जबरदस्ती केली, की नाही तू पण डॉक्टर हो, म्हणून तो डॉक्टर होतो. पण प्रत्यक्षात त्याला काय आवडत असतं? कला आणि डिझाईनमध्ये त्याला रस असतो. पण इतरांच्या मताप्रमाणे तो वागतो, तेव्हा तो स्वतःचा आवाज ऐकूच शकत नाही. मग तो जेव्हा स्वतःसोबत वेळ घालवतो, डायरी लिहितो, शांतपणे विचार करतो, तेव्हा लक्षात येतं की कोणत्या गोष्टी त्याला खरंच आनंद मिळतो आहे. एकांतात राहणं आणि एकटेपणा ह्याच्यात फार फरक आहे बरं का. एकटेपणा हा दुःख आणि तुटलेल्या व्यक्तींच्या सोबत असतो. पण स्वतःच्या सोबत घालवणा हा वेळ असतो, तो जाणीवपूर्वक निवडलेला असतो. स्वतःला समजून घेण्यासाठी आणि मानसिक आरोग्याच्यासाठी खूप फायदेशीर असं असतं. सतत लोक काय करतात माहिती आहे का? मोबाईलवर दिवस-रात्र मोबाईलवर असतात किंवा सोशल मीडिया किंवा मनोरंजन, टी व्ही या सगळ्यामध्ये ते स्वतःला व्यस्त ठेवतात आणि विसरण्याचा प्रयत्न करतात. परंतु जेवढं ते हे करतात, तितकंच त्यांना अधिकाधिक ताण यायला लागतो. कारण आपल्या मनामध्ये जे विचार येतात ना, ते विचारांपासून दूर पळण्यात काही अर्थ नसतो. उलट ते आपला ताण वाढवतात आणि म्हणूनच स्वतःच्या सोबत जे वेळ घालवण्याचे काही सोपे मार्ग असतात ना, जसं की शांत चालणं आहे, मोबाईलला दिवसभर हात नाही लावायचा असं ठरवून करायचं. त्याचप्रमाणे शांतपणे डायरी लिहायची, की आपल्या मनामध्ये काय विचार आलेत. काय होतं आपल्या मनातले विचार आपण बाहेर बोलू शकत नाही आणि बोललं तर ते कोणी ऐकायला तयार नसतं. त्यांना काही इंटरेस्ट नसतो तुमच्या बोलण्यामध्ये. तुम्ही काय बोलता याला काही त्यांना किंमत द्यावीशी वाटत नाही. त्याच्यापेक्षा जर ते विचार आपल्या डायरीत लिहून काढले, तर आपल्या भावनांना वाट मोकळी होते. तसंच तुम्ही ध्यान करा आणि स्वतःच्या भावनांचे निरीक्षण करा. सगळ्यात पहिल्यांदा हे कठीण जाईल खूपच, परंतु अनेकांना स्वतःच्या मनाशी बसण्याची सवय नसते. हळूहळू ती सवय होते आणि मग इतकं शांत वाटायला लागतं. म्हणून म्हणतात ना, जी व्यक्ती शांत राहायला लागते, ती व्यक्ती जास्त विचारपूर्वक आणि समजूतदारपणे वागायला लागते. स्वतःच्या सोबत जर तुम्ही वेळ घालवला, तर जगाच्या बाहेरच्या जगापेक्षा आतलं जग तुम्हाला समजायला लागतं आणि तुमच्या स्वतःच्या मानसिक शांततेलासुद्धा तुम्ही महत्त्व द्यायला लागता. आपल्या भावना, गरजा, मर्यादा त्याला लक्षात यायला लागतात आणि विचार अधिक परिपक्व होतात, स्थिर होतात, वास्तववादी पण होतात आणि स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता हे खूप महत्त्वाचं आहे. हे तो करायला लागतो. शेवटी काय आहे, तर स्वतःच्या सोबत वेळ घालवणं हे खूप महत्त्वाचं आहे. स्वतःच्यासोबत वेळ घालवताय म्हणजे तुम्ही आयुष्यापासून दूर जाताय असं अजिबात नाही. उलट तुम्ही तुमच्या स्वतःच्या जवळ जात आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. स्वतःच्या खऱ्या खऱ्या आयुष्याची जवळ जाण्याची प्रक्रिया तुमच्यात सुरू जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तो स्वतःला समजून घ्यायला लागतो. मग त्याचे निर्णय बदलतात आणि हळूहळू संपूर्ण आयुष्याकडे पाहण्याची त्याची दृष्टीसुद्धा बदलते. खरं सांगायचं तर हेच कुणाला जमत नाही आहे. कारण इतका सकाळपासून रात्रीपर्यंत बिझी असतो. रात्री आला की गादीवर अंग टाकायचं आणि झोपून जायचं. ह्या सगळ्यांमुळे काय होतं, की त्या माणसाला स्वतःच्या सोबत आपण नेमके कसे आहोत हेच कळत नाही आणि त्यामुळे सगळा जो गोंधळ होतो तो तिथे होतो. तो त्याच्या भावनांना दाबून ठेवतो आणि प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करत राहतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे तो स्वतःलाच हरवून बसतो. त्यामुळे स्वतःला वेळ देणं हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला रोज जेव्हा तुम्ही तुमच्या बेडवर जाता, तेव्हा दिवसभराचा आढावा घ्यायला हवा, की आपण आज दिवसभर काय केलं. कुणालाही मदत करणं हे चुकीचं अजिबात नाही आहे. पण स्वतःचं स्वत्व सोडून, स्वतःची गरज सोडून दुसऱ्याला मदत करणं आणि अशा व्यक्तीला मदत करायची, की ज्याला त्याची कदरच नाही आहे. ज्याला त्याची किंमतच नाही आहे. अशा लोकांसाठी आपण धडपड करत राहणं हे खूप
चुकीचं आहे. आणि म्हणूनच आपण कुठे चूक आहोत किंवा कुठे बरोबर आहोत हे ओळखण्यासाठी, हे जाणण्यासाठी स्वतःला थोडंसं ध्यानात मग्न करायचं. म्हणजेच काय करायचं? तर थोडंसं आपण ध्यान केलं की मन शांत होतं आणि आपल्यासाठी विचार करायला आपण सुरुवात करतो. कुठं काय केलं पाहिजे? कुणासाठी काय केलं पाहिजे? आणि कुठं कसं वागलं पाहिजे? कसं बोललं पाहिजे? कसं रिॲक्ट झालं पाहिजे? हे सगळ्या गोष्टींचं आकलन आपोआप व्हायला लागतं. मनुष्य शांत होतो, स्वभावात बदल होतो. जिथे भिडस्तपणा असतो तो नाहीसा होतो आणि तो बोलण्यामध्ये थोडासा स्पष्ट होतो. अर्थातच ह्याचा अर्थ कुणाला दुखवणं नसतं, पण स्वतःसाठी जगणं असतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही असं कधी करून बघितलं आहे का? नसेल तर नक्की करून बघा. तुम्हालासुद्धा फरक जाणवेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. हे विचार सगळ्यांपर्यंत शेअर करा. नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.